मानकापूर येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी निदर्शनाला आणून देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिलीप कुंभार यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर केला आहे। स्मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, स्मशानभूमीमध्ये स्वच्छता नसल्यामुळे दुर्गंधी वाढल्यामुळे तिथे उभा राहणं सुद्धा मुश्किल झालं आहे। स्मशानभूमीच्या कंपाऊंडची सुद्धा दुरावस्था झाली असून स्मशानभूमीमध्ये झाडं लावण्याची गरज आहे, तसेच झाडे लावून जगवण्याची सुद्धा अत्यंत गरज आहे। झाडे जगलीत तर तेथे कावळे जमतील आणि शिवण्यास मदत होईल असं एका नागरिकानं बोलून दाखवलं। स्मशानभूमीची झालेली दुरावस्था लवकरच स्मशानभूमी दुरुस्त करून करावी व स्मशानभूमीतील प्रेत दहन करण्याचा रॅक नवीन बसवावा असं सांगितलं। तर जयवंत माळी या युवकानं आपली खदगद व्यक्त केली। तर स्मशानभूमीची झालेली दुरावस्था लवकरात लवकर सर्व सुविधा पुरवून मानकापुरातील जनतेला सुसज्ज अशी करून द्यावी असं मत कर्नाटक राज्य रयत संघटना मानकापूर शाखाध्यक्ष पवनकुमार माने यांनी व्यक्त केलं। मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार। नमस्कार, मी जयवंत माळी मानकापूर येथून बोलतोय आणि आज या ठिकाणी तुम्हाला सांगायला असं आहे की मानकापूर स्मशानभूमी अत्यंत दुरावस्था इथं झालेलं आहे। स्वच्छता नाही, परत हे जाळाचं जे रॅक आहे इथं ते पूर्ण दुरावस्थेत आहे आणि पूर्ण अँगल वगैरे सगळं मोडलेलं आहे, झिजलेलं आहे। आणि पंचायतीला या ठिकाणी आम्हाला एक हे कुंभार समाजा वतीनं पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने एक निवेदन आहे की या स्मशानभूमीमध्ये लाईट आणि व हे रॅकची जरा सुविधा व्यवस्थित करावी व जरा महिन्यातून एकदा स्वच्छता करावी, कारण की इथं खूप असं कचरा झालेला आहे आणि इथं वेगवेगळे प्रकार पण घडत आहेत, ते जरा लक्ष द्यावे पंचायतीने ही विनंती कुंभार समाजातर्फे आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं ही ग्रामपंचायतीला विनंती आहे।